तो चलिए शुरू करते हैं। राय गाइस, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर मी आहे सुजल मोरे. तर खूप महिन्याने भेटलो आपण, खूप म्हणजे भरपूर महिन्याने भेटलो आहे. तर पाऊस पण आला, मे महिना गेला तरी मी आज तुम्हाला भेटलो. तर आज आपण चाललो आहे नावणकोंड धबधब्यावर एन्जॉय करायला. गुड्डू आहे, मागे सनील आहे, सानिका, परत तिकडे आहेत निखिल वगैरे कोण नाही कोण भरपूर तर भेटूया डायरेक्ट धबधब्यावर. पाऊस पण वाईट आहे. तर काहीच पोहोचलोय आपण नावणकोंडीवर आणि आपला भाऊ पंकज. कसा आहे आज आम्ही खेळायला चाललोय आणि सेम टी शर्ट घातलेली असतो. 1 2 3 आणि तिकडे एक निखिल नावाचा प्राणी. तर गाईज आम्ही ना वर्षाचा पहिल्यांदा उद्घाटन करायला आलोय नावणकोंड धबधब्यामध्ये. खेळायला आलोय खेळायला आणि हे नवीन झाले सर्कल आणि ती आपली भावकी दिसते. हा बघा अद्विक, हाय कर आणि इकडे गरम पाणी येतं. इकडे गरम पाणी येतं. इकडे गरम पाणी. हाय, मी ना टी शर्ट चेंज करणार होतो पण बोललो जाऊ दे. मी आणि सनीला टी शर्ट सेम घातलंय. बघतो ते ह्या लोकांनी पण टी शर्ट सेम घातली आहे. आता जाऊया. त्याला तो जरा जायचा विचार करतो कारण की ही शेवटची मजा ते परवा मुंबईला जाणार नंतर वाटत नाही येईल. आणि आपला निखिल भाऊ इकडे दररोज येत राहणार होता. निखिल पवार निकिता नाही ना का? अरे वाळू लागले याचं काहीतरी झालं. आणि इकडे अजून एक वॉटरफॉल. मार काय जीवाची मजा. हे सनील परत मार. ए मांडी घालून मार. जा लवकर जा. गाय इकडे जायचा प्लॅन चालू होता पण इकडे पाणी जरा घाण आहे बघा. भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतोय तर चॅनलला सबस्क्राईबर करा आणि शेअर पण करा. आणि आत्ताचे तुम्ही इंस्टाग्रामला तुफान सपोर्ट देताय त्यामुळे धन्यवाद. बघा इकडे पण धबधबा दिसतो तो बघा. पण इकडे थोडा घाण पाणी आहे त्यामुळे तिकडे नाही गेलो. नाही तर इकडेच जायचा प्लॅन चालू होता पण नंतर बोलतो इकडे घाण पाणी आहे त्यामुळे मग नाही गेलो.
म्हणून तिकडे जातो आता सगळे. बघू आता चला. आणि आपली आपली पब्लिक इकडे आहे बघा. तर काय आता निघालो आपण जरा केस. तर काय आता निघालो आता घरी जायला. आणि व्ह्यू बघा काय झाला एकदम पॉवर. आणि इकडे धबधबा. तर जाऊया आता. आता काही एवढं द्यायला भेटणार नाही. आलो तर परत एकदा ब्लॉग बनवेल. पंकज भाऊ पण आता लास्टचा भेटला आहे. मी पण आता जाईन परवा मुंबईला. परवा म्हणजे मंडेला. आता शनिवार आहे. तर आता बघू कुठे चाय आणि भजी खायला घेऊन गेले तर लय बरं होईल. काय वाटतंय? आणि केस पण भरपूर वाढले. जरा मुंबईला जाऊन कापायचे कारण की गावी विश्वास नाही कोणावर. नीट कापतील नाही कापतील सांगता येत नाही. सगळे बोलतात केस का वाढवले डिप्रेशन. अरे भाई कलाकार आहे. कलाकारने केस वाढवायचे असतात. मग समजतं की हा बाबा कलाकार आहे कोणतरी. हे बघा. तर काय जीवाची मजा केली आम्ही. आता जरा जातोय नाश्ता करायला भजी आणि चाय. जरा फुल पॉवर एकदम. मज्जा. आता पाऊस पाहिजे होता. पाऊस असतं तर अजून मजा आली असती. फक्त थंडी लागली असती बेकार. आणि शिव्या घातल्या असत्या मी पावसाला. आणि व्ह्यू बघा ना काय झालाय आज. मागे पंकजराव आहे. पंकजराव आणि साणू आणि सानिका सरसराम. मी लिहितो IMP. अपयश. अरे यार सगळा सांगतो झाला म्हणून. अपयश पदरी आलं म्हणून स्वप्नांचं शिखर गाठायला विसरू नको. अपयशी पदरी आलं म्हणून स्वप्नांचं शिखर गाठायला विसरू नको. एखादी शर्यत हरला म्हणून संघर्ष सुरू ठेवायला विसरू नको. गर्दीत मुखवटे भेटेल म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहायला विसरू नको. जुन्या वळणावर भरकटल्यास म्हणून सरळ वाट शोधायला विसरू नको. कधी निर्णय चुकला म्हणून दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला विसरू नको. आयुष्य एकदाच मिळतं. प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायला जगायला विसरू नको. तर काय असा होता आपला आजचा ब्लॉग. आणि वडापाव वगैरे चाय बी पिली तिकडे आम्ही. आणि काय 7 वाजले 7. आणि ऊन बघा किती आहे. 7 वाजले 7. वाटत नाही 7 वाजले. असा होता आपला आजचा ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर कमेंट आणि लाईक बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत लाईक पण करा. भेटतो अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चलो मिलते अगले ब्लॉग में. बँजो ब्लॉगमध्ये भेटू. चला बाय बाय. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.